खाद्य प्रकरण आणि काल नामदेव शास्त्रींचं धनंजय मुंडेंना मात्र पाठराखण आणि त्यावरून गदारोळ उठलेला संपूर्ण राज्यभरात मात्र एक भगवानगडाचे महंत, एक साधू संन्यासी आणि त्यांनी मात्र आरोपीची केलेली पाठराखण आणि त्याच वेळेस मात्र उडालेला संपूर्ण राज्यभरात गदारोळ. मग ते दानवे असतील, आव्हाड असतील किंवा मग संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख असो, यांनी प्रचंड मात्र गदारोळ केला आणि टीकास्त्र मात्र नामदेव शास्त्रींवरती सोडलं. एका महंताने असं बोलू नये. त्यांचं फक्त एवढं म्हणणं होतं की संतोष देशमुखांना मारलं, परंतु संतोष देशमुखांनी देखील एक दोन चापटी त्यांना वाढल्या आणि त्याच्यातून मात्र वादंग झाला. मग त्यानंतर धनंजय देशमुख बोलले, आम्ही 10 चापटी खायला तयार होतो. त्यांनी माझ्या भावाला मारायचं नव्हतं, त्यांनी सांगायचं होतं आम्हाला देखील तुम्हाला चापटी हाणायच्या. आणि मग त्यावरूनच मात्र वादंग वाढलं आणि पुन्हा नामदेव शास्त्री मात्र सर्वच TV चॅनेलवरती पुन्हा लाईव्ह आले रात्रीच्या सुमारास आणि पुन्हा सांगितलं, मी आरोपींचं समर्थन करीत नाही, संपूर्ण देशमुख कुटुंब मात्र मी सांभाळणार आहे. TV चॅनलवाल्यांनी सांगितलं का देशमुख कुटुंब तुमच्या भेटीसाठी येणार. मग नामदेव शास्त्री बोलले, बरेचसे विद्यार्थी मी सांभाळते, त्यांना देखील सांभाळेन. मी तसं अजिबात बोललो नाही आणि कोणत्याही आरोपीची मी पाठराखण करत नाही. परंतु धनंजय मुंडे जे सलाईन लावून आले, अक्षरशः 53 दिवस झाले त्यांच्यावरती मात्र आरोप होते. आरोप सिद्ध झाल्यानंतर बोलणं बरोबर आहे, परंतु असं एखाद्यावरती आरोप सिद्ध न होता बोलणं हे चुकीचं आहे. भगवानगड कायमचा त्यांच्या पाठीशी राहणार असं मात्र त्यांचं वक्तव्य होतं आणि तेच वक्तव्य मात्र त्यांना भावलं. एका साधू संतांनी एखाद्या आरोपीची अशी पाठराखण करायला मात्र नको आहे, हे मात्र संपूर्ण मीडियाद्वारे संपूर्ण लोक मात्र खेद व्यक्त करीत होते. आणि मग त्याद्वारे नामदेव शास्त्री पुन्हा लाईव्ह येतात, पुन्हा सांगतात, मी तसं नाही बोललो, बस फक्त धनंजय मुंडेचे वडील, आई हे संपूर्ण भगवानगडाचे एक भक्त आहेत आणि एक भक्त मात्र भगवानगडावाल्यानंतर बस फक्त त्यांना आणि मी आशीर्वाद दिला, भगवानगड तुमच्या पाठीशी. एक भक्त ज्यावेळेस येतो त्यावेळेस एक महंत त्यांना काय आशीर्वाद देणार, एवढंच बोललं फक्त. तुम्ही मात्र राजकारण केलं आणि संपूर्ण मात्र राज्यभर माझ्या विरोधात मात्र बातम्या दाखवल्या, हे मात्र तुम्ही चुकीचं केलं. काही असो, परंतु एका राजकीय व्यक्ती त्या विरोधात मात्र संपूर्ण राज्यभरात जनआक्रोश चालू आहे आणि त्यांना मात्र पाठराखण करणं हे देखील मात्र चुकीचं झालं. काही असो, परंतु शेवटी ते एक महंत होते, हे एक राजकीय व्यक्ती होती. आता नेमकं पुढं काय होणार हे ते येणारा काळच ठरेल. नामदेव शास्त्रींची जी क्रेज होती संपूर्ण राज्यभरात, जगभर मात्र फिरून आले, ती क्रेज मात्र ते राखतील, परंतु महंत पदावरून ते पायउतार झालेले. आता मात्र येणारा काळच ठरेल त्यांना नेमकं बीडमध्येच कशा प्रकारे मात्र त्यांच्याकडे बघितलं जाईल. असो, अशा प्रकारची वक्तव्य मात्र अशा प्रकारचं महंताने मात्र करू नये, बस एवढीच मात्र एक माफक अपेक्षा. वारकरी संप्रदायाची मात्र एक सर्वोच्च स्थानावरती असणारी ही व्यक्ती आणि या व्यक्तीने असं बिलाकपणे वक्तव्य करणं हे चुकीचं. एवढंच फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून.